नमस्कार. मी संकेत आवळे तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या लाडक्या मालिकेमध्ये, ज्याचं नाव आहे कैफियतनामा पुणे. शनिपाराजवळ जो नागनाथाचा पार आहे आणि हा नागनाथ कोण होता याचं उत्तर आम्हाला अगदी अकस्मात सापडलं. देवदेवेश्वर पर्वती संस्थानाकडून एक नाटक ठेवण्यात आलं होतं. त्या नाटकामध्ये याचं उत्तर आम्हाला सापडलं आणि त्याचं नाव होतं नागनाथाचं कारस्थान. आणि याचा प्रयोग एका मंदिरात झाला हे मात्र विशेष होतं. थेऊर येथे माधवरावांचा मृत्यू झाला. रमाबाई सती जाण्याच्या निश्चयाने शवाजवळ येऊन बसली. सर्व थोरांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. जाताना तिने सवाई माधवरावांच्या धाकट्या बंधूचा म्हणजे नारायणरावाचा नीट सांभाळ करण्याची राघोबादादांना विनंती केली. दान धर्म केला, वाणे वाटली आणि रमाबाई सती गेली. साताऱ्याहून पेशवे पदाची वस्त्रे आणून नारायणरावास गादीवर बसवलं. त्यांची पत्नी गंगाबाई ही कृष्णराव हरी साठे यांची कन्या. हिचा विवाह नारायणरावांबरोबर 12 एप्रिल 1763 मध्ये झाला, तो सिंहगडावर. त्या काळी गर्भधान समारंभही मोठ्या थाटात व्हायचे. तो झाला लग्नानंतर 6 वर्षांनीच, म्हणजेच 17 जुलै 1869 रोजी. राज्य नारायणराव करत असला तरी पण राघोबा दादांना राज्य हवं होतं, म्हणून त्यांची कटकारस्थाने चालली होती. नारायणराव त्यांच्या मातोश्रींना म्हणजे गोपिकाबाईंना गंगापुरास भेटायला गेले. तेव्हा राघोबांच्या मनात कटकारस्थानचा ऊतच आला. नारायणरावाला कैदेत टाकण्यासाठी त्यांनी गार्द्यांना 9 लाख रुपयाचे आमिष दाखवले आणि तसा करारही लिहून घेतला. नारायणराव भोजन करून विडा घेऊन महालात निजायला गेले आणि हीच संधी साधून राघोबाच्या खास मदतनीस तुळाजी पवार यांनी गार्द्यांना त्वरित हालचाल करायला सांगितले. शनिवार वाड्याच्या दिल्ली दरवाजातून चौकीदारांना न जुमानता गार्दी आत घुसले. हुजूर पागेचे प्रमुख इच्छारामपंत ढेरे यांनी गार्द्यांना हटकले, तर तुळाजीने त्यांना मारण्याचे आदेश दिले. जीव वाचावा म्हणून ढेरे गोठ्यात जाऊन गायीच्या आड लपले, पण गायीसह त्यांनाही कापले. या साऱ्या गडबडीत झोपलेले नारायणराव जागे झाले. तडक राघोबा दादांकडे आले. तुम्ही हवं असल्यास तर मला कैद करा, पण या गार्द्यांना आवरा, अशी विनवणी केली. नारायणरावांबरोबर होते स्वामीनिष्ठ चापाजी टिळेकर आणि नारोबा फाटक. काका मला वाचवा अशी आर्त किंकाळी मारून नारायणरावाने राघोबा दादाच्या कमरेला मिठी मारली. पण तुळाजीने त्यांना बाजूला हिसकावून सुमेर सिंग, खरक सिंग व मोहम्मद इसब यांना इशारा केला. या लहान मुलाला मारू नका म्हणून चापाजी नारायणरावावरती पडले, पण गार्द्यांनी चापाजीला ठार केले. साक्षात मृत्यू पुढे असतानाही चापाजीला मारले हे पाहून नारोबा फाटक नारायणरावाला वाचवायला त्यांच्या अंगावर पडला, पण गार्द्यांनी त्याचा शिरच्छेद केला. हे सगळं पाहून नारायणराव बेशुद्ध झाला, पण गार्द्यांनी त्याच्यावर अगणित वार करून त्याचा कोथळाच बाहेर काढला. नारायणरावांचं शव ज्या दक्षिण दरवाजाने बाहेर नेलं त्या शनिवार वाड्याच्या दरवाजास नारायण दरवाजा म्हणतात. गंगाबाईंना सती जायचं होतं, पण त्यांना वाड्यातल्या स्त्रियांनी अडवलं. माहेरी साठ्यांकडे वसंत पंचमीला जायचं असा बहाणा करून नाना फडणवीसांनी गंगाबाईस पुरंदरात न्यायचं ठरवलं. गंगाबाई गरोदर होती. तिला मुलगा होण्याची शक्यता आहे असं जर राघोबाला कळलं असतं तर तिच्या जीवाला धोका होता. नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांच्या देखरेखीखाली सर्व योजना पार पडली. राघोबाचा सेवक महादजी गोडसे यांनीही या योजनेत मदतच केली. अतिश्रमानं त्यांना रक्ताची उलटी झाली, पण त्यांनी गंगाबाईला पुरंदरावर पोहोचवलंच.
गंगाबाई पुरंदरावरून राज्यकारभार पाहायला लागले. त्यांना मारण्याची राघोबादादांनी कारस्थानं रचली. गंगाबाईला पुत्र व्हावा म्हणून नवस बोललेले ब्राह्मण अनुष्ठानास बसले. या संधीचा फायदा घेऊन जोगेश्वरी येथील पुजाऱ्यास तीर्थ घेऊन पुरंदर किल्ल्यावर जाऊन गंगाबाईस देण्यास सांगितले. तीर्थात विष मिसळायला सांगितल्यामुळे पुजाऱ्याचं चांगलंच धाबदड आणलं. पण पुरंदरावरती कडेकोट बंदोबस्तात याला प्रवेश मिळणार कसा? या भागाचा अंमलदार होता नागनाथ. नागनाथानं पुजाऱ्याला गंगाबाई जवळ पोहोचवतं केलं. पण हा कुटील डाव नाना फडणवीसांच्या ध्यानात आला. विषमिश्रित तीर्थ देताना पुजाऱ्याला पकडलं. त्याला तू हे तीर्थ प्राशन कर सांगताच आपण नागनाथामुळे इथे आल्याचं त्याने कबूल केलं. गंगाबाईला पुत्र झाला तर तो राज्य करेल या भयानं इंग्रजांच्याही पोटात दुखायला लागलं. इंग्रजाच्या पुण्यातील वकील मास्टीन यानं अफवा उठवायला सुरुवात केली. गंगाबाईला झालेला मुलगा झाल्या झाल्याच गेला. त्याच वेळी 4-5 गरोदर बायका गंगाबाई जवळ होत्या. त्यापैकी एकीचा मुलगा आता गादीवर बसवत आहे. याचा परिणाम नाही म्हटलं तरी जनतेत झालाच. म्हणजे होणारा पुत्र खरोखरच गंगाबाईचा असला तरी लोक संशयाने पाहत राहणार. गंगाबाईला पुत्र झाला आणि त्या मुलाचं नाव ठेवलं माधवराव. अहो, हत्तीवरून साखर वाटली. 18 एप्रिल 1774 रोजी. अशी एक वदंत आहे की या मुलाला व गंगाबाईला मारण्यासाठी नागनाथाने पुन्हा कारस्थान रचलं. बाळंतिणीच्या सेवेत असणाऱ्या सुईणीकडून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. नागनाथाची कारस्थानं फसली आणि त्याला अटकेत टाकलं. न्यायालयाचे प्रमुख होते रामशास्त्री प्रभूणे. देहदंडाची शिक्षा फरमावण्यात आली. आता जिथे शनिपार आहे ना, तिथे हत्तीच्या मागच्या 2 पायात नागनाथाला बांधण्यात आलं आणि हत्ती वेगात पळत सुटला. नागनाथाच्या अंगावर हत्तीने पाय दिला आणि नागनाथ मृत्युमुखी पडला. आणि ज्या जागी नागनाथ मृत्युमुखी पडला तिथे लोकांनी नागनाथ पार बांधला, कारण नागनाथाचा कोणावर कोप होऊ नये म्हणून. अशी ही एक वदंत आहे. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा विशेष भाग? नक्की आम्हाला कळवत राहा, कमेंट करा, लोकांना शेअर करा आणि पाहत राहा कैफियतनामा पुणे.